करकंबच्या सरपंच आणि उपसरपंचांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला मारली दांडी. सावित्रीबाई फुले जयंतीच्या 3 जानेवारी 2026 निमित्तानं करकंब ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच अनुपस्थित राहिल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ग्रामपंचायतीसह राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणं बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्यांची यादी वेळोवेळी जाहीर करते. पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या करकंब ग्रामपंचायतच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी मात्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला दांडी मारल्याचं आपल्याला दिसतंय. करकंब ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच या दोन्ही महत्त्वाच्या पदावरती महिला काम करत असून ज्या महिलेनं आपल्याला शिकण्याचा अधिकार दिला व मुलींनाही पुरुषांबरोबर वागण्याचा मानसन्मान दिला, त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला मात्र या दोन्हीही सरपंच उपसरपंच यांनी दांडी मारल्याचं दिसत आहे. यांच्यावरती गावकऱ्यांकडून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत असल्याचं बोललं जात आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर व गटविकास अधिकारी पंढरपूर यांच्यावरती कोणती कारवाई करणार हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या करकंबमधील सरपंचांना व उपसरपंचांना शक्तिपीठ महामार्गासाठी तोफा आणि फटाकडे उडवण्यास व गावात शक्तिपीठ महामार्ग जाणार असून त्याचा फायदा होणार असल्याचं त्यांना दिसतंय. त्यांनी स्वतःहून गावात पेढे व तोफा उडवण्यासाठी वेळ आहे, पण ज्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा व महिला सक्षमीकरणाचा अधिकार दिला, त्या महापुरुषांच्या जयंतीला मात्र यांच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येण्यास वेळ नाही, ही निंदनीय गोष्ट आहे, असं प्राध्यापक प्रदीप पाटील सर यांचं म्हणणं आहे.